बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर अत्याचार झाला होता, त्याच्या विरोधात आज गोंदिया येथे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकता या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष सहभागी झाले आहेत। काही दिवसाआधी बांगलादेशमध्ये हिंदूवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाला होता, त्याचप्रमाणे हिंदू धर्माचे मंदिर तोडण्यात आले। यासाठी केंद्र सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचलला नसल्यामुळे याचा पडसाद आता गोंदियातही पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे गोंदियामध्ये आज सकल हिंदू समाज यांनी गोंदियात आक्रोश मोर्चा काढला असून या आक्रोश मोर्चामध्ये हजारो संख्येने महिला आणि पुरुष सहभागी झाले आहेत। गोंदिया शहरात अनेक भागातून ही आक्रोश रॅली भ्रमण करणार आहेत। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्याक समाज आहे ते हिंदू आहे, बौद्ध आहे, जैन आहे, ख्रिश्चन आहे, हे सर्व लोकांवर ज्या प्रकारे अत्याचार होत आहे त्या विरोधात आम्ही आमच्या सरकारला एक निवेदन म्हणून हे यात्रा आम्ही काढली। कारण की आताची जे सरकार आहे बांगलादेशमध्ये, आत्ताची सरकार नंतर जे सरकार येईल ते कट्टरपंथी सरकार येईल, तो अत्याचार आणखीन वाढेल म्हणून हे आमचं संघटन निवेदन देत आहे। हिंदू धर्मावर जे भाषा म्हणजे बांगलादेशवर जे संकट आलं आहे ते खूप शर्माची गोष्ट आहे की आमच्या हिंदू समाजावर बांगलादेशवर जे अत्याचार करण्यात येत आहे, त्यांना मारण्यात येत आहे आणि त्यांच्या प्रती जे एवढा संघर्ष करत आहे खूप चुकीचं आहे। आम्ही भारताच्या देशामध्ये सगळे एकत्रित राहतो आणि सगळ्यांना एकत्रित घेऊन चालतो, सर्व समाज आम्ही एकत्रित घेऊन चालतो। तसे बांगलादेशवाल्यांनी पण आमच्या समाजाला तिथे एकत्रित घेऊन चालायला हवं होतं, पण आता त्यांनी जे आपले कदम उचलले आहे त्याच्यावरती खूप आम्हाला नुकसान झालं आहे आणि आम्ही आता जन आक्रोश करणार आहे आणि भारतामध्ये आम्ही आता जन आक्रोशवर रहना है। ये जो हिंदुओं पर अत्याचार हो रहे हैं हमारे देश के बाजू में बांग्लादेश और बांग्लादेश के साथ ही हमारे यहाँ पर भारत में भी जहाँ जहाँ हिंदुओं पे अत्याचार होगा अब उसका परिणाम देखेंगे कि जैसा हिंदू समाज आज 72 जाति के लोग यहाँ पर एकत्रित हुए और सकल समाज के बैनर तले आज ये कार्यक्रम हुआ। आपने मंच पे भी देखे होंगे तो 72 जाति से हर जाति से एक एक व्यक्ति का नेतृत्व यहाँ हो रहा था, उन्हीं के नेतृत्व में ये आज आयोजन हुआ है। और जब जब अब हिंदुओं पर अत्याचार होगा हिंदू समाज अब ऐसे ही जवाब देगा। अब हिंदू समाज जागरूक हो गया है, हिंदू समाज एकत्रित हो गया है, इसीलिए मैं समस्त हिंदू समाज का प्रार्थना धन्यवाद देता हूँ कि जैसा आज उन्होंने अपना परिचय हिंदू होने का दिया है, ऐसा ही जब जब हमारे देश पर या हिंदू समाज पर अत्याचार होगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।